आहे. त्यानंतर दुसरा रस जो आहे मित्रांनो वीररस. दुसरा रस जो आहे तो वीररस. आणि या वीररसामध्ये काय दिसताच अंगावरती काटा यावा आपल्याला या पद्धतीचं या ठिकाणी एक चित्र आहे. बरोबर आहे, चित्र आहे. मग ते याचा स्थायी भाव कोणता आहे बघा, उत्साह. असं बोलल्यानंतर अंगावरमध्ये असं काटा संचालला पाहिजे. या पद्धतीने काय पुढं बघा, वीर रस याचा स्थायी भाव आहे उत्साह, जोश. आपल्याला जोश पूर्ण पद्धतीने याच्यामध्ये उत्साह आहे. बरोबर आहे. आणि तो जो काही उत्साह आहे तो उत्साह कसा अत्यंत प्रेरणादायी व ऊर्जायुक्त असा असतो. यामध्ये शौर्य म्हणजे एखाद्याचं युद्ध, धैर्य, उत्साह, स्वाभिमान, देशप्रेम याचे भाव प्रमुख असतात. रघुवंश, महाभारत, शिवचरित्र यामध्ये रामायण इत्यादी ग्रंथामध्ये वीररस हा पाहावयास मिळतो. या वीररसाची व्याख्या, वीररस म्हणजे असा रस जो पराक्रम, धैर्य, शौर्य, स्वाभिमान आणि वीरतेची पराकाष्ठा सांगणाऱ्या भावना यामध्ये जागृत होतात. या रसात योद्धाचे मनोबल, राष्ट्रासाठी बलिदान, तयारी आणि संकटाशी भिडण्याची ताकद याच्यामध्ये असते. वीररसामध्ये काय की पूर्वी जे काही आपण युद्ध वगैरे केलेले आहेत त्या इतिहासामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इतिहासामधल्या गोष्टी भाट गायचा आणि कुठंतरी ते पोवाड्यामध्ये मांडलं जायचं कुठल्या तरी स्वरूप. म्हणजे वीररसाची जी काही निर्मिती आहे ती बघा. या रसाचा स्थायी भाव उत्साह असून कोणत्याही प्रकारचे धीरोदात्त प्रसंग यामध्ये येत असतात. याला हे आपण मग ते वीररस गात असताना पुढचा जो काही माणूस आहे त्याला वाटलं पाहिजे, त्याच्या अंगावरती काटा आला पाहिजे. आणि तो काटा आल्यानंतर मग म्हणतो आपण रस निर्माण झाला. मग हा वीर रस आपल्यामध्ये निर्माण होतो की नाही ते पाहूयात मित्रांनो. याचे घटक काय, विभाव काय असतो, युद्धभूमी, देशावर संकट, राजा व सेनापती, शत्रू. अनुभाव काय आहे बघा, थोडंसं वाचा. बाह्य घटक, छाती फुगवणे, गर्जना, संताप, सैनिकांना आदेश, संचारी भाव, क्रोध. ओके, हे आपल्याला मिळणार नाही आहे कुठंच, लक्षात ठेवा. हा स्थायी भाव एक्स्ट्रा माहितीसाठी दिलेला आहे मी फक्त. मग हा जो काही आहे हा रस जो काही आढळतोय आपल्याला तो रस कशामधून आढळतोय मित्रांनो, इथं मी तुम्हाला दिलेला आहे बघा. कशामधून म्हणलो मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी. वीरता बघा, इथं थोडंसं लक्ष द्या. इथं स्थायी भाव आहे काय, कोणत्याही प्रकारचे देशावरची गाणी, पोवाडा यावरती आढळणारी जी काही गाणी आहेत यामध्ये बघा. मग पोवाडा या प्रकारचा आहे तो वीररसाचा प्राण आहे, आत्मा आहे. आणि तो प्राण वीररसामध्ये जो पोवाडा आहे तो आपण ऐकलेला आहे. तरी मी तुम्हाला 2 ओळी सांगतो, याच्यातून खरंच आपल्याला खरं रस निर्माण होतो का ते पहा. पूर्ण नाही, एक ओळ मी सांगितलं. ओम नमो जगदंबे, नमन तुझ अंबे. ओम नमो जगदंबे, नमन तुझ अंबे. करुणी प्रारंभे डफावर थाप तोंतोण्याचा, डफावर थाप तोंतोण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. स्त्री शक्तीच गात गुणगान जिहाजी, स्त्री शक्तीच गात गुणगान जिहाजी. आधी नमन भारत मातेला, आधी नमन भारत मातेला, जिजामातेला हाताचा पाळणा केला, स्वराज्याचा वाली घडविला जिहाजी. काय म्हणते काय, स्वराज्याचा वाली घडविला राजमाता जिजाऊनी केला. पवाड्याच्या स्वरूपामधून जेव्हा आपण सांगायला लागतो अंगावरती काटा उभा राहतो तेव्हा कोणता रस निर्माण झाला म्हणतो आपण, वीररस. दुसरीकडे देशावरती जेव्हा एक रचना केली गेलेली आहे याच्यातून वीर रस आपला निर्माण होतो की नाही पहा. कर्मा नावाचं एक चित्रपट होतं आणि त्यामध्ये
जोश निर्माण करतो. काय तुझ्यासाठी हे माझं जे काही जीव आहे ते देखील काय आहे, कुर्बान आहे. एकीकडे भगतसिंग खेळत असताना भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव जेव्हा फासावरती जात होते, जाता जाता ते फासावरती जात असताना ते भिलेले नाहीयेत. ते वीररसाचं प्रांगण पुढे गेले. दुःख आहे पण त्याच्यामध्ये वीररस आहे आणि ते म्हणायला लागले काय, आजादी को चली बढ़ाने दीवानों की टोलियां, आजादी को चली बढ़ाने दीवानों की टोलियां, खून से अपने लिख देंगे हम इनकलाब की बोलियां, कल तक थी जो चिंगारी हो आज बनी है शोला, मेरा रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, माहे रंग दे बसंती चोला. काय म्हणतो ते, आजादी को चली बढ़ाने दीवानों की टोलिया, खून से अपने लिख देंगे हम इनकलाब की बोलिया. आमच्या रक्ताने आम्ही काय करणार आहोत, या ठिकाणची होळी खेळणार आहोत. आणि ते जर असेल तर आणि अशा बऱ्याच लोकांनी आहुती दिली. मित्रांनो, हे वीर पुरुष होते, महान पुरुष होते. शिवरायांच्या काळापासून ते आज ताग्यात भारतासाठी युद्ध करणारे, आता देखील सध्या देखील आपले लोक या ठिकाणी जेव्हा प्राण अर्पण करतात, नोछावर करतात, त्यांच्यामुळे आपण इथं आहोत. तोच त्यांचा वीररस. म्हणून अशा सर्व लोकांना अगदी मनापासून सलूट मित्रांनो. आणि नेहमीच त्यांचा आदर ठेवणं आपलं काम आहे. हा रस कशातून मग आढळतो, या ठिकाणी आपण घेतलाय त्याच्यावरून पोवाडा समर्गिते. पुढं काय म्हणतोय, गरजा जय जयकार क्रांतीचा, गरजा जय जयकार, कुसुमाग्रज यांची जी काही गाजलेली कविता आहे, या कवितेमधून हा रस पुढे आला. एकामागून एक मराठा सरसरवीर चढला, एकामागून एक मराठा सरसरवीर चढला, एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकून मी स्वप्न प्रणाने, भेदून टाकीन सगळी ही गगने, भेदून टाकीन सगळी ही काय गगने. पुढे खबरदार, बाजीप्रभू देशपांडे खिंडीमध्ये थांबल्यानंतर आपला त्या सुरामध्ये म्हणताय, खबरदार जर टाच मारून झालं पुढे, चिंदड्या उडवीन राई राई एवढ्या. कळतोय, परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. ओके, परत एकदा सांगतोय, लक्ष द्या. खबरदार जर टाच मारून झाला पुढे, चिंदड्या उडविन राई राई एवढ्या. हा जो जोश आहे, तो जोश शिवरायांमुळे त्याच्यामध्ये भरला गेलेला. आणि त्याच्यामुळे प्रत्येक जो काही मावळा होता, तो मावळा तुटून पडला. आणि आपल्याला माहित आहे, इतिहास सर्व आपण पाहतायच. आणि महाराष्ट्रामध्ये शिवरायांचा इतिहासच माहीत नसेल तर काय उपयोग आहे. ओके, तर पुढे जाऊयात. उठा राष्ट्रवीर हो, सज्ज व्हा, उठा चला, जिंकू किंवा मरू, भारतभूमीच्या शत्रू संगे पुन्हा युद्ध आमचे सुरू. असे जे काही परीक्षेला येत असतात उदाहरण, याचा कोणता भाव असतो मित्रांनो, कोणता रस असतो, वीर रस. नेक्स्ट, करुण रस. इमेज पाहून घ्या. करुण रस काय आहे हो त्याच्यामध्ये, बघा काय आहे. एक स्त्री आहे, खूप दुःख झालेलं आहे. त्या इमेजवरून लक्षात आलं पाहिजे, त्या फोटोवरून, छायाचित्रावरून, की सगळं काही संपलेलं आहे. भरपूर जणांमध्ये हा रस आढळतो. आणि खूप आपण दुःखी राहतो, सुखाला बाजूला ठेवतो आणि खूप आपण दुःखी. अगदी महत्त्वाचा आणि सुंदर रस, तर अगदी महत्त्वाचा आणि सुंदर जो काही रस आहे, सुंदर जो रस आहे तो या प्रकारचा. बघा पुढं जाऊयात. यातून हा रस निर्माण होतो. ठीक आहे, हृदयद्रावक. हृदयद्रावक म्हणजे आपल्या मनाला लागणाऱ्या गोष्टी, आपल्या मनाला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी. वर्णनात हा रस आढळतो, वर्णनात हा रस आढळतो. इष्टहानी व अनिष्टेमुळे हा दुःख, वेदना, असह्य होत असतात. मनामध्ये अनुकंपा, शोक, कवन, आपल्याला भयानक दुःख झालेलं आहे, आपल्याला भयानक दुःख झालेलं आहे. आणि ते दुःख आपल्याला काय सोसत नाहीये, दाखवता येत नाहीये. ते दुःख झाल्यानंतर हा रस होतो. मग बघा, दुःख, वियोग. दुःख म्हणजे काहीतरी घटना घडले त्याचा दुःख. वियोग म्हणजे एकमेकापासून दूर झालेले. नहीं ये शराब में तुम्हें नहीं पीने दूंगी, ये तुम्हें अंदर से खोकला कर देगी. अयो, हिंदी मधले वियोग सांगतोय. पुन्हा एक काहीतरी म्हणते, मत कर मोहब्बत का नाम बदनाम तुम्हारे मुंह से फरेब लगता है, सास तेरी जिंदगी का आस बन कर रह गई, सच कहता हूँ अकेले में बहुत याद आती है, बहुत रुलाती है, बहुत रुलाती है, जाते 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 तेरी याद आ गई. असं जखमी दिल नावाचं कॅसेट होतं आमच्या वेळेस. आणि बरेच जण काय म्हणायचे माहिती आहे का, ए माझं जखमी दिल बिघडलंय रे, तुझं जखमी दिल दे. त्या
असं कॅसेट वगैरे बिघडायचे हो. माझं जखमी दिल बिघडलंय, तुझं जखमी दिल दे. हे असं झालं. लग्नाला गेलं ना, पोरगी ह्याला बघायचं म्हणते, तुला कशी वाटली. ठीक आहे, या पद्धतीने बघा. तर मग या शृंगार रसातून हा रस आढळतो, हा रस आढळतो. मग संकट, हृदयद्रावक गोष्टीच्या वर्णनातून हा रस आढळतो मित्रांनो. तर या रसाची जी काही निर्मिती आहे, ठीक आहे, कोणता रस आपला रस चालू आहे, कोणता करुण रस. या रसाची निर्मिती रस गंगाधरनुसार याची जी काही व्याख्या आहे ते करुणो नाम दुःखजन्यो रस. कोणानुसार? रस गंगाधर. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, प्रश्न असो अथवा नसो, माझी सवय आहे द्यायचं तर 100%. आणि त्या पद्धतीने आपण रस म्हणजे बघा, गेली जवळपास 1-1.5 तासाच्या आसपास झालं आपण याच्यावरती चर्चा करत आहोत. एकदाच प्रकरण करायचं मित्रांनो, पण शेवटपर्यंत. मी नेहमी म्हणत असतो. मग कुठं आढळतो हा रस? तर तो रस बघा, करुण रसाचा घटक काय? याचा स्थायी भाव, मुख्य भाव काय? शोक म्हणजे दुःख होणे. शोक म्हणजे दुःख होणे. तर मग विभाव याचा काय? विभाव परिस्थिती काय आहे? कारण प्रिय व्यक्तीचे मरण, अपयश, दारिद्र्य, प्रिय व्यक्तीचं मरण, अपयश, दारिद्र्य, तेव्हा हा रस आढळतो. याचबरोबर अनुभव काय आहे? बाह्य घटक काय? पुढे सात्विक भाव, विवरणता, स्तब्धता, अश्रुधारा, कंठता, अडथळा. म्हणजे बोलत असताना एखादी व्यक्ती मयत झालेली आहे आणि आपण बोलत असताना आपल्याला हुंदका फुटत नाही, बाहेर येत नाही, त्यावेळेस ज्या काही झालेल्या वेदना असतात ते करुण रसामध्ये असतात. मग या करुण रसाची अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी जी काही पोरं आहेत, हे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणारी पोरं वेळेवर जर आपण नाही अभ्यास केलो तर कुठंतरी गत आपली इथं या प्रकारची होऊ शकते. कुठंतरी ते करुण रसामध्ये तुम्हाला सांगतो की आपण जर आता वेळेचा फायदा नाही घेतला तर आपली गत कशाला मी अभ्यास केलो वाटेल. 2-2, 3-3 वर्ष घातलेले असतो. म्हणून वेळेच अभ्यास केल्यानंतर ही गत आपल्यावरती येणार नाही. का मी अभ्यास केलो वाटणार नाही. म्हणून बघा, त्या करुण रसामध्ये एक सुंदर असं एक रचना आहे, खूप भयानक. ते प्रेमावरती आहे, पण मी तिथं पुस्तक हा शब्द किंवा अभ्यास असा घेईन. म्हणून आपल्या स्वतःला कोसायचं नाही, तर आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो करुण रस या पद्धतीने बघा मित्रांनो. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माथा, कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला, मला सांगना. अभ्यास केला एवढाच र गुन्हा. 3 वर्ष मी अभ्यास केलोय, स्वतःला कोसायला लागला तो. मग हे कोसायचं नसेल म्हणून पुन्हा त्या दिवस पुन्हा कोसतो आणि म्हणतो काय? अभ्यास केला एवढाच र गुन्हा. आणि पुढं त्याच्या चरणाच्या योग्य आहे, देवा काळजाची हाक एक एकदा तरी, देवा काळजाची हाक एक एकदा तरी, माझ्या या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी. आर पार काळजात का दिलास घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू. कळतंय काय? की स्वतःला कोसावयाचं नसेल काय? की आर पार काळजाचा का दिला असं घाव तू, दगडाच्या काळजाचा, दगडाचा देव तू. आपण त्याला कोसायला गरज नाही मित्रांनो. कधले सक्सेस व्हावायचं असेल, पण हे जर असं नसेल मित्रांनो, तर मग हे लक्षात घ्या, ज्यांच्यासाठी करुण रसावर बोलतोय आपण, ज्यांच्यासाठी ज्यांनी आपल्याला पाठवलेलं आहे, इथं बसवलेलं आहे. माझं लेक्चर ऐकायला पैसे लागणार नाही आहेत, पण ताशिका कुठंतरी तुम्ही क्लास लावलेला असतं, कुठंतरी काही करता. आपले माय आणि बाप आपल्यासाठी अमाप कष्ट करत आहेत मित्रांनो. जर पास व्हावयाचं असेल, संध्याकाळी झोपत असताना एकदा माय आणि बापाचा फोटो पहा. नाही हो त्यांच्या मागं कोणी. माझी आई खूप गोरीपान होती, माझी आई खूप गोरीपान होती. त्याच्या चेहऱ्यावरती
पांढरी शुभ्र अशी ललाटी होती, काय जाणू कुणास माहीत. आमचा संसार आईवडिलांचा करत 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 त्याची काळीमा एवढी आली, डोळ्याच्या खाली सुरकत्या पडल्या. वरून ती रडायला लागते तेव्हा त्या ठिकाणी त्याचं टिपणं तिथंच असं तिथून खाली येत नाही, कारण त्याला सुरकुत्या वाट देत नाहीत. एवढी माझी आई थकली आहे. त्याचा जो पदर आहे त्याच पदराने तोंड पुसते, पण माझ्या पॅन्टीमध्ये रुमाल असतो. माझ्या बाळाला छाटण आहे, खूप मळकटलेलं आहे. त्याची लाज आपल्याला वाटते, त्याची लाज आपल्याला वाटते, पण माझा बा खाली फाटलेली जी बुटं आहेत ते घालून फिरतो. म्हणून त्या माय आणि बापासाठी काम करा मित्रांनो. आता मी केलेलं हे वर्ण थोडं तरी दुःख वाटत असेल, मनाला तरी लागत असेल, तोच तेव्हा म्हणजे करुण रस. म्हणून माझ्या माईने माझ्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. म्हणून त्या आईसाठी कवितेची सुंदर, अगदी महाराष्ट्रामध्ये अजरामर झालेली अशी जी काही कविता आहे ती कविता आपल्या समोर मित्रांनो या पद्धतीने. बोलता एकदा तिच्या डोळ्याला पाणी सांग
मले पायामध्ये दिसती माझी माया. धन्यवाद मित्रांनो. मी यासाठी पूर्ण कविता घेतली कारण तुम्ही अभ्यास करावा. या माऊलीने आपल्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत, बापाने तर घेतलेलं आहे. ही आई कशी आपल्याला सांभाळते, येथून कुठला रस झाला तयार करून रस. आजवरती आईवरती खूप कविता झाली, बापावरती एकही झाली नाही. आईचं नवं कुरळ लुगडं दिसलं, मात्र बापाचं छाटकन फाटलेलं छाटण नाही दिसलं. वरून बाप आपल्याला खांद्यावरती घेतल्यानंतर वरून विष्ट्याचा ओघळ खाली येत असताना धोत्र्याच्या पंचाने पुसणारा हा बाप असतो. बाप हा बापच असतो. बुटाड भरून जरी चांगलं दिसत असले कारण भोग पडलेलं असतं आणि लेकरा बाळाला जो म्हणतो ना माझे बूट खूप चांगले आहेत, तो बाप असतो. आपल्याला ऊन वारा पावसामध्ये दवाखान्यामध्ये आपल्याला ठेवलेला असतो. आई आणि आपण मध्ये असतो. खिडकीच्या बाहेरून हळूच पाहणारा हा बाप असतो. बाप हा बापच असतो. अडीच भाकरी दुर्डीमध्ये असते. संध्याकाळी उशिराने येतो आणि बायकोला म्हणतो, अगं तुम्ही भाकर खाऊन घ्या, मला भूक नाहीये. अडीच भाकरीमधल्या 2 भाकरी संपलेल्या असतात. लेकर बाळ खाल्लेलं असते, बायको देखील जेवलेली असते. अर्धी भाकर दुर्डीमध्ये असते. दुर्डीमधली भाकर बाहून अर्धी भाकर खाऊन पोटाला गमजा गच्च बांधून झोपणारा हा बाप असतो. बाप हा बापच असतो. पहिलीची त्या आईची कविता आणि या बापामधून काय जाणवलं? दुःख म्हणजेच कोणता रस? करुण रस. आणि या करुण रसाचे उदाहरण काय? हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला, आलेलं उदाहरण. वर कवी यशवंताची कविता आहे. कवी यशवंताची कविता कोणती आहे? काय? आई म्हणून कोणी आईस हाक मारी. आई म्हणून कोणी जर माझ्या हाक मारलं ती माझ्या कानावर येते. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी. मला आई नाहीये. म्हणून मित्रांनो, आपल्याला आई वडील आहे, त्या आई वडिलांना नाव उद्धार करण्यासाठी शिका. नोकरी त्याच्यासाठी लावून घ्या. या सगळ्या वेदनांमधून फक्त मला आणि मला माझ्या माईबापासाठी शिकायचं म्हणा. एकदा फोटो चेहरा समोर आणा. नोकरी कशी लागत नाही पाहूयात. आश्वासनांपेक्षा तिथं राहा, वेळ द्या, स्वतःला ओळखा. तुमच्यासारखे तुम्हीच असतात. जग कोणीही बदलू शकत नाही. आपल्याला जग बदलायचंच नाही, आपल्या घराची परिस्थिती फक्त बदलायची आहे. आपण बदलूयात. कळतंय? नेक्स्ट पुढे. पोर खाटेवरती मृत्यूच्या दारा. एका बाईचं पोर खाटेवर पडलेलं आहे बघा. सगळे दुःखाचे वरण आहेत. कुणा गरीबाचा तळमळे बिचारा. आम्ही कोण म्हणून काय पुसता दाताड वेंगाडून फोटो मासिकात पाहिला नाही. हे विधान इथे नाही यायला पाहिजे, चुकून आलेले. ठीक आहे. हे हास्यरचं विधान आहे, काहीतरी चूक झालेली आहे. त्यानंतर पुढं बघा मित्रांनो, हास्य स्थायी याच्या पूर्वी या वेदनांमध्ये एक सुंदर अशी अजरामर कलाकृती. मी याच्याशिवाय माझा रस पूर्णच होणार नाही. एक देशावरती भारत आणि चीन यावेळेस जे काही युद्ध झालं होतं त्यावरती लता मंगेशकर यांनी सुंदर अशी रचना केली होती. पंडित जवाहरलाल नेहरू ढसाढसा त्या गाण्यावरती रडले होते. देशाचा अभिमान असतो. बरेच लोक आपल्यातून निघून गेले. त्यावरती एक देशावरती सुंदर अशी रचना होती, ती या प्रकारची. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. तन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. काय म्हणतायत? म्हणणं काय तर हे आपल्या देशासाठी जे काही मृत्यू पावत आहेत, ओके, यांच्यासाठी हे जवान जे आहेत यांना 23 ठेवण्यासाठी मित्रांनो काय करा तिथं काय ह्यांना आठवणीत ठेवा. पुढं काय म्हणते नाही काय बघा. जब घायल हुआ हिमालय. संगीताकडे जाऊच ना, मला फक्त म्हणायचं काय म्हणायचं मला. जब घायल हुआ हिमालय घायल झाला म्हणजे काय? आपल्या सैनिकांचे सडे त्या पर्वतावरती पडले म्हणून. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े ओ, फिर अपनी लाश बिछा
या देशासाठी दिलेलं जे काही अभिमान आहे, स्वाभिमान आहे, यावरती काय तिथं लिहिलं गेलं, सर्वांना होरपळून टाकणारा 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, या गाण्याशिवाय, या देशभक्ती गाण्याशिवाय आपण पुढं जातच नाही. ते दुःखाचं, तिथं आपले लोक गेलेले होते म्हणून ते दुःखाचं. यावरून पुढचा जो काही रस आहे मित्रांनो, तो आपला हास्यरस. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत. पण बरेच जणांचं बाबा तोंड असं फुगलेलं असतं. आता हास्यरस म्हणजे नेमकं काय? मी ज्या ज्या कृती आपल्या समोर करेन लगेच बधा हसायला लागते, लगेच हसते ते बधा. बरोबर आहे. बऱ्याच जणांना म्हणलं अरे तुझं लगीन ठरलंय, त्याचं तोंड बघेल तेव्हा. अरे तुला 10 लाखाची लॉटरी लागली आहे, एवढं पुस्तक घेऊन फिरते त्या एमपीएससीचं. काय करते की काय नाही त्यालाच माहीत. असं काकत घेऊन फिरतोय. आणि कोण म्हणलं हे माझ्या समोर सिस्टीमवाले असले सगळे हसायला लागले. ओके, मी काहीतरी व्यंग करतोय, काहीतरी नक्कल करतोय, पुढं हसू आला, हास्यरस निर्माण झाला. मी याच्या पूर्वी दुःखात म्हणत होतो गाणे, कुणाला तर वाटलं असेल 10 जणांपैकी काय काय करायला लागले हा माणूस, रस निर्माण झाला. मित्रांनो, 1000पैकी 100ला कळा तरी बस, बरं काय, लक्षात ठेवा. आणि 100पैकी 1ला जरी कळालं तरी बस, लक्षात राहू दे वाक्य माझं. कारण तुमच्या समोर थांबलेली व्यक्ती आजकालची नाही मित्रांनो, फक्त 16 वर्ष झालं मी अध्यापन करतोय आणि आत्ता कुठं ऑनलाईन तुमच्या समोर यायला लागलोय. बरोबर आहे. असंच मी व्याकरणाचा संपूर्ण भाग घेऊन समोर येणार आहे. यासाठी हे यूट्यूबवरच्या या काही तासिक आहेत. असो, त्याला हसण्यासाठी बघा इथं असा भयावह जोक झालेला आहे, असा भयावह जोक झाला आहे, खतखतून लोक हसत आहे. हसण्याचे पण प्रकार आहेत, मी मध्ये टाकलेलं आहे. आता हसण्याचे प्रकार दुसरा प्रकार आमचे ऑफलाईनचे काही विद्यार्थी. तिसरा प्रकार थांबतच नाही बिचारा आणि आडवं पडू हसते आणि इथून अश्रू येतात बघा. त्यावेळेस तो हसण्याचा एक प्रकार असतो. आणि काहींना जोकमुळं हसू येत नाही, हसलेलं पाहून हसू येते. ते एवढं वंगळं हसते ना, ओके. आमच्यामध्ये पण बरेच पोरं आहे. आबाई नावाचा माझा एक स्टुडंट आहे, वेगळंच हसते ती आणि खाली पडते असं. ओके, त्याला बघून आम्हाला हसू येते. ठीक आहे. म्हणजे सांगायचा उद्देश हा हास्यरस कुठं असतो बघा. हास्यरस म्हणजे हास्य किंवा विनोद निर्माण करणारा एक रस. 9 रसांपैकी असून यात मनामध्ये आपल्या काय आनंद आणि हलकं फुलकं वातावरण आपल्यामध्ये तयार करत असतं. कसं हलका खुलं वातावरण वा. उदाहरणार्थ बघा, आता येते का हसू बघा. आपण रीडिंगमध्ये बसलेलो असतो. आपला सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल तर ब्रह्मानंद धोनी आहे. सर ब्रह्मानंद धोनी म्हणजे काय? मोबाईल रे भैया, म्हणा ना असं मोबाईल. ओके, ब्रह्मानंद धोनी असतो, मोबाईल असतो आणि बाजूला सायलेंट करून ठेवतोय आणि ती मध्येच वाजते घुर घुर गुर 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 गुर. कितीही मास्तर मोबाईल बंद करून ठेवत नाही. कोणाचा फोन येते काय नाही. अहो 2च व्यक्तीचा फोन येतो आपल्याला, ते आठवड्यातून 2 वेळेस, माय आणि बापाचं. दुसऱ्याला काय, आई वडील 2 वर्षांनी जर आपल्याला फोन करतात, दुसऱ्याला कशाला किंमत द्यायला लागलात. आपल्या कामाशी काम ठेवा, बघा कशी नोकरी लागत नाही ते. बरोबर आहे. मग यामध्ये काय, किती मोबाईल गुरु वाजते आणि मॅसेज कोणतरी टाकलेलं असते. बरोबर आहे. कोणतरी मित्राने ह्याला मॅसेज टाकले आणि मॅसेज काय आहे त्याच्यामध्ये, संदेश काय आहे, आसमान से पत्थर गिरा पाणी में आणि खाली डॅश 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 डॅश. आसमान से पत्थर गिरा पाणी में, खाली डॅश 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 डॅश. हे ना वर ढकलं जाते. इकडं बोंबललं बरं का पुस्तकातलं, इथं जी चालू होतं ते बोंबललं, आसमान से पत्थर गिरा पाणी में, खाली डॅश 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 डॅश. चल वर ढकल बबल्या, चल कंटाळा करू नको, हे ना बी ढकलते वजनात. आसमान आणि पुन्हा असते तिथं आसमान से पत्थर गिरा पाणी में. बोर झालो का? असं ती जिंदगी बोर करते मोबाईल. हो. आणि पुन्हा असतं चला पुढं चला, लय छान आहे म्हणते, अजून पुढं जावं लागते, आसमान से पत्थर गिरा पाणी में. आणि शेवटी लिहिलेली ओळ असते, आवाज आहे डुबुक. संपलं जोक. विचार करा काय आला हसू. हा हास्यरस, विडंबन, चेष्टा. याच्यातून बघा आकार, त्यानंतर आकार, वेश, भाषण, परिस्थिती, त्यानंतर कलाकृती, विसंगती. बघा, वेशभूषा, कोणीतरी जोकर वेगळाही करतो. भाषणामधून आपण कुणातरी नाव ठेवत असतो. त्यानंतर कृती असते, यामधील चमत्कारपूर्ण विसंगती, यातून हा रस निर्माण होतो. बघा, वेगळेपणा, दुसऱ्याला नाव ठेवणे, व्यंगदर्शन, विडंबन. वर्तमानपत्रामध्ये ते व्यंग दर्शवलेले नाव असतात बघा, व्यंग. तर ते व्यंग, चेष्टा यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. याची व्याख्या काय? विकारयुक्त,
दुसऱ्याला नाव ठेवणे चेष्टेमधून हा निर्माण झाला. विकारयुक्त अवस्थेमध्ये दोष दाखवणारा किंवा अचूक निरीक्षण पण करणारा. त्याबरोबर हा जो काही रस आहे, हास्यरस केवळ लक्षात द्या, हे महत्त्वाचं आहे. हास्यरस केवळ मनोरंजनासाठी नसून, हे लक्षात ठेवा, केवळ मनोरंजनासाठी नसून जीवनातील आपले काय ताणतणाव कमी करण्यासाठी ह्या आपण नेहमी हसत असतो. मग ती काही असो, उगा बिबिन कामात हसायचं नाही. लोक दगड हाणतील, चला सरांनी हसा म्हणलंय, रस शिकवलंय आणि इथून निघाला खाली हसत नाही. प्रसंगानुसार हसायचं असतं. आणि बरेच जण हसू दाबून घेत असतात. नाही हो, नका दाबून घेऊ प्रसंग. ठीक आहे, त्या प्रसंगानुसार हसणं आलंच पाहिजे. पुढे या हास्यरसाचे जे काही घटक आहेत ते घटक पुढील प्रमाणे मित्रांनो बघा. स्थायी भाव आनंद असतो, मन प्रसन्न करणारे. विभाव कारण विचित्र कपडे, वागणूक, बोलणे, वेडेवाकडे. या ठिकाणी बघा एक जुना ॲक्टर आहे, एक जुने ॲक्टर आहेत. त्याचं बघा किती विसंगती आहे. त्याच्या चेहऱ्यावरून पाहिल्यानंतरच आपल्याला हसू येतं. अगदी प्रसिद्ध, आता कालवश झालेले आहेत, आपल्यामध्ये नाही आहेत ते. ठीक आहे. अनुभव, बाह्य लक्षण, हसणे, टाळ्या वाजवणे. म्हणजे मी काहीतरी बोलल्यानंतर आपण काय करता, टाळ्या वाजवता, बरोबर आहे. त्यानंतर बघा संचारी भाव, लज्जा, उमेद, विस्मय. आता माझा सर्वात महत्त्वाचा जर रस कोणता आहे तर हास्यरस आहे. मी सातत्याने मुलांना हसून खेळून शिकवत असतो. आता हा भाग आपला रेकॉर्डेड आहे, समजा लाईव्ह असेल, इथं काही गोष्टी मर्यादा येत असतात. पण कधीही मास्तरांना हसत खेळत शिकवलेलं कधी चांगलं. मग बा हास्याचे प्रकार बघा. सीमित हास्य म्हणजे कसं, हलकेचे हसणे, हलके फुलके हसणे. हास्य, मध्यम हास्य. त्यानंतर उपहासात्मक हास्य, दुसऱ्याची चेष्टा करून हसणे. एखाद्याला एक जण नाव ठेवते आणि दुसरा बका बका हसते. नाव ठेवणारा एक आणि हसणारा दुसरा. आणि हास्य विद्रुपता म्हणजे फार असं पोट अतिशोक्ती हसण्यामागे जी निर्माण झालेली आहे. उगं पोट धरू हसतात किंवा चिडवण्यासाठी हसतात. ठीक आहे. मग हसण्यावरती हे बा पुढं काय, हां हसण्यामध्ये आपण एक संगीतमय म्हणल्यामुळे एक अमिताभ बच्चन, मला चित्रपटाचं नाव आठवत नाही, पण मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है असं एक सॉन्ग होता. त्यामध्ये ते खूप स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे बघा. छोटी मोठी, ते काय आहे मित्रांनो, सर्वच्या सर्व ते हास्यच आहे. ते या पद्धतीने बघा बघा. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. जो है नाम वाला वही तो बदनाम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. जिसकी बीवी लंबी, जिसकी बीवी लंबी उसका भी बड़ा नाम है. ऊँट से लगा दो, ऊँट से लगा दो, सीढ़ी का क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. जिसकी बीवी मोटी मोटी मोटी, मोटी मोटी, ये मोटी मोटी, जिसकी बीवी मोटी उसका भी बड़ा नाम है. बिस्तर पे लेटा दो, बिस्तर पे लेटा दो, गद्दे का क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. जिसकी बीवी गोरी, जिसकी बीवी गोरी उसका भी बड़ा नाम है. अरे कमरे में बैठा दो, अरे कमरे में बैठा दो, बिजली का क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है. काय म्हणतोय नायक,
जिसकी बीवी लंबी, त्याला शिडीचं काय काम आहे म्हणते. ज्याची बायको गोरी आहे लेटीचं काय काम आहे म्हणते. अमिताभ बच्चन यांचं जे काही चित्रपट आहे यामध्ये चेष्टा, अनुकरण, मस्करी आल्यामुळे त्या ठिकाणी कोणता विनोद निर्माण झाला. आणि असाच विनोद निर्माण करत असताना काय पुढे काय हा गायक म्हणतो काय इथं पाठीमागे सांगितलेलं, एक चतुर नार बडी होशियार, एक चतुर नार बड़ी होशियार, मेरे मन के द्वार घुसत जात मरत जात घुसत जात. ही त्याची भाषा. आणि रूप कसं होतं असं, एक अशी सुंदर नारी आहे आणि माझ्या हृदयात काय होते ते घुसत चाललेले आहे. मध्ये कुठंतरी पाहून त्याला अरे कसलं आहे आणि हे काहीतरी म्हणायला लागले. म्हणजे यांना पाहून त्याच्यामध्ये काय तो आपल्याला कोणता रस निर्माण होतोय, हास्यरस. म्हणून लक्षात ठेवा या हास्यरसाची काय त्याच्या गळ्यात चुकून बुटाची माळ पडली. बघा विधान कसे असतात विचारलेले, आयोगाने विचारलेले, जिल्हा निवडला विचारलेले, काय त्याच्या गळ्यात चुकून बुटाची माळ पडली, तो गोंधळून देवासमोर नतमस्तक झाला. पुढे परटा येशील कधी परतुनी. दुसरं उदाहरण. तिसरं उपास समज लागला सखेबाई, उपास समज लागला. ए सखेबाई मला उपास लागलेला आहे. इथं सांगण्यासारखं काही नाही, वाचून पुन्हा घेतला तरी येऊन जाईल. फक्त आपल्याला मूळ मुद्दा कळणं गरजेचं आहे. आम्ही कोण म्हणून काय पुसता, हे आम्हाला ओळखत नाहीत. आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताळ वेंगाडूनी. हे त्यातले दाताळ वेंगाडूनी फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमचा पाहिला. मासिक पुस्तकामध्ये तुम्ही माझा फोटो वगैरे पाहिला नाही का. पुढे 5 गुच्छ तरंग अंजिल कसा अद्यापी ना वचिला. पुढं असला दादला नको ग बाई, असला दादला नको ग बाई असं एक भारूड आहे. मग कशात आढळतो आणखी सुदाम्याचे पोहे, चिमणावळाचे चरात, साष्टांग नमस्कार, संपूर्ण बाळकराम, गुदगुल्या यासारख्या विनोदातून हा लेख आढळत असतो. विनोद आणि विनोदाशिवाय आपली निर्मिती नाही मित्रांनो. नेहमी हसत राहा आणि हसवा, हसत राहा आणि हसवा. म्हणून नेहमी म्हणलं गेलेले आनंदाचे जे काही अश्रू असतात ते 3 असतात. ज्यावेळेस आपला जन्म झाला त्यावेळेस आपल्या आई आणि वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतो. तिसरा अश्रू ऑटोमॅटिक येतो आपलं लगीन झाल्यास. पण खरं आहे दुसरा अश्रू आणि दुसरा आनंदाचा. पहिला अश्रू आपला जन्म झाल्यास, तिसरा अश्रू आपलं लगीन झाल्यास. आणि खरं ताकद आहे दुसऱ्या अश्रूमध्ये आणि ते अश्रू म्हणजे नोकरी आहे. आपण नोकरीला लागल्यानंतर माय आणि बापाच्या डोळ्यातून टच म्हणा एकच थेंब खाली येणार आहे. बाळांनो त्याच्यासाठी अभ्यास करा, त्या अश्रूसाठी अभ्यास करा. अभ्यास कोणासाठीही करू नका. ठीक आहे. असो नेक्स्ट पुढं. त्यानंतर एखाद्याची गंमत करायचे वर्णन याच्यामध्ये येतोय. शब्दांच्या खेळातून निर्माण होणारा हा रस आहे आणि अडचणीच्या परिस्थितीमध्ये देखील हा रस येतं असतो. नेक्स्ट पुढे रौद्ररस. अगदी भयानक असा तांडव वगैरे झालेला असतो याच्यामध्ये. भयानक असा तांडव वगैरे. रौद्र म्हणजे काय माहित आहे बघा. या ठिकाणी एक व्यक्ती दिसत आहे, एक चित्र दिसत आहे तुम्हाला की भयानक काय झाले ते संतापलंय. भयानक तो काय संतापलेला आहे. पुढं बघा रौद्ररसामध्ये काय उत्पत्तीची कारणं कोणती आहेत, याची उत्पत्तीची कारणं किंवा याच्यामध्ये नेमकं काय असतो, कशा प्रकारचं संदर्भ आहे, उत्पत्तीची कारणं कोणती आहेत. बघा रौद्ररस म्हणजे क्रोध. जिथं क्रोध आहे म्हणजे जास्त राग आहे या भावनेतून हा रस आढळत असतो. हा 9 रसांपैकी एक महत्त्वाचा रस असून यामध्ये अनन्य, अपमान, अन्यायकारक, एखाद्याचा अपमान करणे, वर्तन, पराभव करणे, 2 युद्धामध्ये झालेले जे काही पराभव आहेत ते, कर्तव्य किंवा अपशब्द, कर्तव्य किंवा अपशब्द यामुळे प्रचंड मनामध्ये जेव्हा राग निर्माण होत असतो तेव्हा हा रौद्र रस तयार होत असतो. मित्रांनो याची व्याख्या काय, अन्याय, अपमान, द्वेष, चीड किंवा आक्रोशामुळे उत्पन्न होणारी तीव्र भावना ती ह्या दर्शवणाऱ्या या रसामध्ये आहे. अगदी जास्त तीव्र भावना. मग याचे घटक कोणते आहेत बघा. स्थायी भाव राग आहे, अन्याय पाहून संताप, विभाव काय आहे कारण, अपमान, फसवणूक, अनुभाव बाह्य लक्षणे, डोळे लाल होणे असं एकदम रागात, श्वास जो आहे तो श्वास जोरात ओढणे असं राग आल्यानंतर येतो ना त्या पद्धतीने वर्तन, घाम म्हणजे तोंडातून शब्द न फुटणे, संचारी भाव, सहाय्यक भावना, गर्व. रौद्र रसाचे प्रकार काय आहेत, असहाय्य क्रोध, अचानक उसळणारा संताप, उपाययोजन क्रोध, शांतपणे प्रतिकार करणारा राग आणि प्रतिकार शोधक घेणारा सूड भावनेतून प्रेरित झालेला,
हे या रौद्र रसाचे उदाहरण आहेत. मग हे रौद्र रस देखील तुम्हाला कुठं पाहावयास मिळेल तर मग एक रचना होते बघा, ते मला तेवढं सांगता येणार नाही पण मी प्रयत्न करेन. तर ह्याच्यामध्ये आरंभ हे प्रचंड हे बोल मस्त कोंका झुंड, ठीक आहे. आज जंग की घडी तुंग हार दो, आन बान शान या की जान हो या दान, आज एक धनुष बाण उदार दो. आरंभ हे प्रचंड, आरंभ हे प्रचंड. हे आताच जे सलग मधलं जे काही आहे ते लक्षात राहिलं. आरंभ झालेला आहे प्रचंड, या ठिकाणी काय भयावह, काय सगळीकडे थरार माजणार आहे असं. तेव्हा त्या ठिकाणी वाटणारी जी काही मित्रांनो काय त्याचा स्थायीभाव काय, वाटणार जी काही भीती आहे, वाटणारी जी भीती, क्रोध वा चिड, राग. हा आता राग इथं आणखी एक सुंदर अशी रचना आहे, माझ्या खूप आवडीचा हा रस असतो. बरंच मला गोंधळ, पारंपरिक जे काही गाणी आहेत ते खूप आवडतात. त्यामध्ये एक सुंदर अशी रचना अंबाबाई येथेवरती सांगण्यात आलेली. त्याच्यामध्ये देखील पाहिल्यानंतर जेव्हा ते दुर्गा त्याचा रूप पाहतो तेव्हा आपल्याला राग यायला लागतो. राग म्हणजे कुणाचं, पुढच्या राक्षसाचा राग येतो. त्यावरती रचना केली गेलेली आहे बा. तू ग दुर्गा, तू ग दुर्गा, तू भवानी संसाराची, तूच जननी सारी माया तुझी, आंबे कृपा करी. तू ग दुर्गा, तू भवानी संसाराची, तूच जननी सारी माया तुझी, आंबे कृपा करी, आंबे कृपा करी. त्या आंबेला साकडं घालत असताना त्याच्यावरती थांबले गेले जे काही दाखवलेलं आहे, हा म्हणजे इकडे पण हव्या. आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला, आगाध महिमा किती आगाध महिमा तुझी माऊली, वारी संकटाला. आमच्यावर आलेलं जे काही संकट आहे असं, मग तिथलं पाहिलेलं जे काही रूप आहे त्यावर रोदरत पडा. काय म्हणतायत पुढे अर्थ बघा. पाड सिंहासने दुष्ट ती पालखी, ओढ हत्तीवरुणी मत नृप खालते, मुकुट रंकासे दे करंटी भूप्रांता, झाड खडग तुझे रुद्रा. भारा तांबे यांची कविता. काय की शिवरायांनी काय वर बसलेला जो काही व्यक्ती आहे, जो शत्रू आहे, त्याला काय कर, हत्तीवरून खाली पाड आणि त्याचं जे काही टोप आहे ते त्या जंगलामध्ये टाक, त्या रानामध्ये टाक, त्या रानामध्ये टाक, त्याला खाली ओढा, त्याला मारा. म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये काय दिसतो रे आपल्याला मित्रांनो, द्वेष. काय दिसतोय, द्वेष. बरोबर आहे. पुढे असुरांचे पद भ्रष्ट लागुनी, अनसतींची पुण्यमळे, अशा घडीला कोण करंटा तसंच दूर पळे. हे असुर जे आहेत, हे शत्रू जे आहेत, हे जे काही शत्रू आहेत हे आपल्या भारतामध्ये या हिमालय पर्वतावरती यांचे काय पाय लागलेले आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही पळून जाताय, भयानक. पुढे मारा मारा, झोडा झोडा, सोडू नका साल्यांना. युद्धातलं वर्णन भयानक रसमध्ये म्हणतंय. बाहुबली नावाचा चित्रपट पाहिला आहे. सैनिक पळून जात असताना त्या ठिकाणी तो बाहुबली सर्व सैनिकाला बोलत असतो, वीर मध्ये बोलतोय पण असं रागामध्ये बोलतो, तो भयानक. त्यानंतर पुढे इथं पण आहे बघा, खबरदार जर टाच मारून जाळं पुढे, असं रागिष्ट. दोन ठिकाणी हे रस वापरला जातो. नेक्स्ट भयानक रस. युद्ध, मारामाऱ्या, सोड, खून, भावनेतून हा रस आढळतो. या रसाचा स्थायी भाव काय आहे मित्रांनो, भय. भय. पुढं भय उत्पन्न करणारा, धडकी भरवणारा, एकदम असं घाबरायला लावणारा हा आपला रस आहे. या रसामध्ये भीती, असुरक्षितता, संकटाची भावना. विभाव काय, राक्षस, वाघ, साप, मृत्यू, गडद रात्र, झपाटलेला ठिकाण, युद्ध, संकट, अशा सर्वांचं वर्णन हे कोण